आजकाल वृक्षारोपण करून सामाजिक बांधिलकी जपली असा आव अनेक जण आणताना दिसतात। वृक्षारोपण करताना फोटो सेशन केलं जातं। वृत्तपत्रामध्ये बातम्या आल्या की ते लावलेले झाडं जिवंत आहेत की वाळले आहेत याकडे कोणी ढुंकूनही पाहत नाही। आजच्या घडीला वृक्षप्रेमींनी वृक्षारोपण करून त्याचं संगोपन करणं हे पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे। ही बाब ओळखूनच शहरातील जगदीश कलंत्री हे शेकडो झाडे लावून त्या झाडांचं संगोपन करण्याचं महान सामाजिक काम स्वखर्चाने करत आहेत। त्यांनी जगवलेल्या ज्योती स्मृतिवन मधील 150 झाडांचा वाढदिवस वृक्षारोपण करूनच उत्साहात साजरा करण्यात आलाय। आजच्या घडीला वृक्षप्रेमींनी वृक्षारोपण करून त्याचं संगोपन करणं पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण वृक्षारोपण ही केवळ झाडे लावण्याची प्रक्रिया नसून भविष्यातील पिढ्यांसाठी ऑक्सिजन बँक तयार करणं आणि निसर्गाचा समतोल राखणं अति आवश्यक बनलंय। ही बाब ओळखून टीव्ही सेंटर भागात मागील काही वर्षापासून जगदीश कलंत्री नावाचे वृक्षप्रेमी झाडे लावून त्या झाडाचं संगोपन करण्याचं महान सामाजिक काम स्वखर्चाने करीत आहेत। त्यांनी हडको परिसरात शेकडो झाडे लावून ती जगवली आहेत। तर त्याच परिसरातील स्वामी विवेकानंद उद्यानात त्यांनी एका कोपऱ्यात 150 झाडे लावून ती जगवली आहे। आज घडीला त्यातील काही झाडे 15 ते 20 फूटपेक्षा उंच झाली आहेत। त्या भागाला ज्योती स्मृतिवन असं नाव देण्यात आलं असून बुधवारी 25 जून 2025 रोजी ज्योती स्मृतिवनाचा प्रथम वर्धापन सोहळा मोठ्या उत्साहात वृक्षारोपण करूनच साजरा करण्यात आला। त्याप्रसंगी म्हाडाचे माजी चेअरमन अनिल पोलकर, नगरसेवक महेश माळवतकर, नगरसेवक किशोर नागरे, पोलीस उपनिरीक्षक कैसर बाबा, पंचायत समिती गंगापूर सभापती अरुण रोडगे, भाजप पदाधिकारी भारती राजपूत, भाजप पदाधिकारी सतीश ताठे, प्रशांत भदाने पाटील, ज्येष्ठ विचारवंत गजानन पिंजरकर, सुनील कुलकर्णी, संदेश कवडे, स्वप्नील राजपूत, ॲडव्होकेट बियाबानी, दत्ता करडे, श्याम सरवदे, विलास भिसे, किरण रगडे, सुप्रभात योगा ग्रुपचे प्रकाश पायघन, गुलाब मगर, माहेश्वरी मंडळाचे महेंद्र काबरा, योगेश सूर्यवंशी, मनपा उद्यान विभागाचे पवन कुमार, भारत जाधव, योगेश सूर्यवंशी, उद्योगपती अशोक जगधने, उदयसिंग राजपूत आदींनी सदिच्छा भेट दिली। यावेळी जगदीश कलंत्री यांनी एडीएन सोबत बोलताना त्यांच्या भावना व्यक्त केल्या। आज आपल्या ज्योती स्मृतिवनचा पहिला वाढदिवस म्हणता येईल किंवा वर्धापन दिवस म्हटला येईल। हे ज्योती स्मृतिवनमध्ये जवळपास 150 वृक्ष लागलेले आहे आणि यांची चांगली भरभराट होत आहे। आणि आज आपल्या परिसरात सुगंधित वातावरण व्हावं यासाठी पारिजातकाचे 10 वृक्ष लावण्यात आले, जेणेकरून आपल्या गार्डनमधील सर्व वातावरण सुगंधित व्हावे हीच आपली इच्छा आहे। इथं गार्डनमध्ये आपण पक्ष्यांसाठी पाणी पिण्याचे स्टँड आणि धान्य खाण्याचे स्टँडसुद्धा पूर्ण वृक्षांवर लावलेले आहे। आणि सगळ्या गार्डनमध्ये 150 जवळपास आपले वृक्ष झालेले आहेत आणि सगळ्या प्रकारचे वड, उंबर, पिंपळ, चिंच, निंब, आंबा, बदाम, तुळस, गवती चहा, बेलपत्र असे अनेक प्रकारचे आणि उपयोगी आपल्याला समाजासाठी उपयोगी असे सर्व वृक्ष आहेत आणि यांची वाढ व्यवस्थित व्हावा त्यांचा आपण वाढदिवस साजरा केला एक प्रकारे। पण कशा पद्धतीनं केलं तुम्ही पाणी? मी स्वतः 2-3 वेळेस इथे येतो। काही महानगरपालिकेचं आपल्याला पाणी मिळतं, नाही मिळालं तर आपण बाहेरून टँकर वगैरे मागवतो आणि पूर्ण वर्षभर आपण झाडांना पाणी पुरवू शकलो एवढं खत पाणी देऊन त्यांचं संगोपन केलं। आज प्रत्येक आपलं जे वृक्ष आहे जवळपास 10 ते 12 फूट आज झालेलं आहे आणि सगळे वृक्ष लागून जातील अशी आपण आशा करूया। त्यांचं संगोपन आपल्याकडून चांगल्या प्रकारे होत आहे। ओके, तुम्ही पक्ष्यांसाठी काही टाकाऊतून टिकाऊ केलं ते कशी सांगाल? पक्ष्यांसाठी आपण ह्या गार्डनमध्ये सगळ्या टाकाऊपासून टिकाऊ अशा वस्तू बनवल्या आहे। जसं ते पक्ष्यांना पिण्याचं पाण्याचं स्टँड आहे, धान्याचं स्टँड आहे आणि आपण त्यांना दर 3 दिवसाला पाणी बदलतो, त्यांच्या धान्याची सोय करतो आणि सगळं पक्ष्यांची सुद्धा आपण निगा इथं पक्षी यावे, भरपूर पक्ष्यांचा किलबिलाट व्हावा या उद्देशानं प्रयत्न चालू आहे। जसं आपण सुवासिक आता पारिजातकाचे 10 वृक्ष लावले तसेच पक्ष्यांसाठी स्टँड लावलेले आहे की जेणेकरून पक्षी पण इथं यावे। आपले सर्व गार्डन प्रेमींना इथं सुगंधित वातावरण तयार व्हावं हेच आपला प्रयत्न आहे। तुमचं नाव सांगा? जगदीश हिरालाल कलंत्री, वृक्षप्रेमी। श्री माहेश्वरी मंडळ छत्रपती संभाजीनगर व जिल्हा माहेश्वरी सभा यांच्यातर्फे संभाजीनगरमध्ये अनेक समाजोपयोगी कार्यक्रम घेण्यात येतात। त्यापैकी जे एक वाखाण्यासारखे जे 2-3 कामं आहेत ते 7 हिलला आम्ही एक शौचालय बनवून दिलं समाजाकरता। नंतर पूर्ण औरंगाबाद शहरामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आमचे चालूच असतात। गेल्या वर्षी जिल्हा माहेश्वरी सभेतर्फे किमान 300 रोपं आम्ही प्रत्येक घरात वाटप केली,
त्यांची वाढ पूर्ण वर्षभरामध्ये चांगल्या प्रकारे झालेली आहे आणि ती ह्या ऑगस्ट महिन्यामध्ये एका 2 एकरचा प्लॉट निश्चित केला आहे. त्या ठिकाणी ती झाडं सगळी लावण्यात येतील. एक चांगलं वन तयार होईल आणि या सगळ्या कामामध्ये जगदीशजी कलंत्री हे गेले 5-7 वर्षापासून मागे लागले की तुम्ही हे सगळं करा. आणि त्यांच्या ह्या प्रयत्नात इथलं जे ज्योती स्मृतिवन आहे ते सुद्धा त्यांनी उभं केलं. गेले 2 वर्ष त्यांचा प्रयत्न चालू होते आणि ह्या गेल्या वर्षभरामध्ये ते मूर्त आलं. एकदम स्वरूप त्याला चांगलं प्राप्त झालं. पुढे त्यांनाही ते चांगल्या प्रकारे त्याचं वाढ होईल आणि लोकांना त्याचा लाभ होईल असं मला वाटतं. खूप खूप त्यांचं अभिनंदन. वृक्षारोपणानंतर त्याचं योग्य संगोपन करणं आवश्यक आहे, अन्यथा केवळ झाडे लावण्याचा उद्देश पूर्ण होत नाही आणि त्याचा पर्यावरणाला अपेक्षित फायदा मिळत नाही. वृक्षप्रेमी जगदीश कलंत्री यांनी स्वतः शेकडो झाडे लावून ती जगवल्याने माहेश्वरी मंडळाच्या महाराष्ट्र प्रदेशच्या समाज गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलंय. याबरोबरच कोरोना काळात केलेल्या कार्याच्या बाबत माहेश्वरी मंडळाच्या महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने कोरोना महायोद्धा पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलं. याबरोबरच महारुद्र अभिषेक प्रकल्प यांच्या योगदानाने राबवण्यात आल्याने त्यासाठी त्यांचा गौरव करण्यात आला. भाजपच्या वतीने वृक्षारोपण आणि संवर्धनासाठी त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या या कार्याबाबत विविध पक्ष संघटनांच्या पदाधिकारी मित्रमंडळाच्या वतीने एडीएन सोबत बोलताना त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. आज या ठिकाणी आमचे पर्यावरण प्रेमी आमचे जगदीश कलंत्री काका यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी वृक्षारोपण, नुसतं वृक्षारोपण नाही तर त्या झाडाचं संगोपन आणि त्याची देखभाल हे देखील मागच्या 3 वर्षापासून करतात. त्यांनी चौका असेल, चौक्याचा घाट असेल, डिवायडरमध्ये असेल किंवा स्वामी विवेकानंद उद्यान असेल, या ठिकाणी अनेक प्रकारची वेगवेगळ्या पद्धतीची झाडं लावून ती जोपासली नव्हे तर सांभाळली 3 वर्षापासून आणि मोठी केली. याचंच आपण या ठिकाणी आज स्वरूप बघतोय आणि त्यांच्या कार्यास व पर्यावरणाला जे पूरक असं जे काम ते करत आहे त्याबद्दल त्यांना माझ्या वतीनं त्यांना हार्दिक शुभेच्छा. सर्वप्रथम कलंत्री साहेबांचं हार्दिक अभिनंदन करेल की त्यांच्या माहेश्वरी मंडळाच्या वतीने जे झाडं लावत होते आणि ती चर्चा करत होते तर त्यांना म्हटलं याही गार्डनमध्ये 1-2-4 झाडं लावा. त्यांनी त्या विनंतीला मान दिला आणि आज अपेक्षेपेक्षा जास्त भरारी त्यांनी मारलेली आहे. याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. आणि हा गार्डन ज्या लोकांनी टिकवला त्या काळामध्ये आम्हाला कोणीच साथ देत नव्हतं. त्यामध्ये एडीएनचे आमचे राजू म्हस्के यांनी वारंवार पाठपुरावा करून आमचा उत्साह वाढवला. त्यांचं आणि सर्व गार्डन प्रेमींचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. पुनश्च कलंत्रीजींना ऊर्जा आणि एनर्जी मिळो यासाठी हार्दिक मंगल कामना. धन्यवाद. श्रीमान कलंत्री साहेब या गार्डनमध्ये जी झाडं लावलेली वेगवेगळ्या प्रकारची ते नुसतं लावतच नाही तर त्याची जोपासनासुद्धा करतात आणि त्याच्यासाठी सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेस ते वेळ देतात. याबद्दल गार्डनवासियातर्फे त्यांचे आभार आणि त्यांना शुभेच्छा. विवेकानंद गार्डनमध्ये N12 ज्योती स्मृतिवन हे कलंत्री साहेब जगदीशजी कलंत्री यांनी ज्योती स्मृतिवनचा हे जो उपक्रम या ठिकाणी केलेला आहे. आपल्या एका प्रियजनाच्या स्मरणार्थ एक नवीन उपक्रम घालून दिलेला आहे. स्मृतिवन या ठिकाणी केलेलं अतिशय सुंदर झाडं त्यांनी या ठिकाणी लावलेले आहे. त्यांनी सर्व प्रकारचे झाडं, चिंच, आंबा, त्याच्यानंतर फुलाचे झाडं, तुळशीचं झाडं, गवती चहा, आयुर्वेदिक चहा, ज्या आयुर्वेदिक वस्तूसुद्धा त्यांनी या ठिकाणी लावलेले, रबराचं झाड, असं स्वतःच्या प्रियजनाच्या स्मरणार्थ सर्वांना उपयोगी होईल, काही आयुष्यभर चालन हे स्मृतिवन असं जे उपक्रम यांनी नवीन घालून दिला त्या उपक्रमास माझ्या त्यांना हार्दिक शुभेच्छा. श्री कलंत्री यांनी त्यांच्या मिसेसच्या नावानं जो उपक्रम चालू केला आहे तो अतिशय वाखाणण्याजोगा आहे आणि खरोखर आपल्या प्रियजनाच्या आठवण म्हणून त्यांनी वृक्ष रोपणाचा जो कार्यक्रम घेतलेला आहे आणि 200 झाडं आणि टाकाऊ वास्तूपासून त्यांनी टिकाऊ वस्तू तयार केल्या आहे जे की पक्ष्याला पाणी पिण्यासाठी, ते त्या पक्ष्याचं धान्य ठेवण्यासाठी ते वापरात आणतात आणि त्यांनी एक नवीनच टेक्नॉलॉजी आपल्या सर्वांसमोर सादर केलेली आहे. त्याचा सर्वांनी फायदा घ्यावा व टाकाऊपासून टिकाऊपर्यंत कसं वापरता येईल याच्यात आपण जर लक्ष घातलं तर खरोखर एक वृक्षारोपणाचा जो विषय आहे त्याला म्हणजे आणि पक्ष्यांना जे आपलं अन्न, धान्य, पाणी उन्हाळ्यात मिळत नाही
त्याची एक चांगल्या प्रकारची सोय त्यांनी केलेली आहे. त्यांना आम्ही सर्वांतर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा व पुढील वाटचालीस शुभेच्छा. स्मृतिवन हा जो खरंच इथे जो उपक्रम यांनी राबवलेला आहे, आमचे मित्र जगदीशजी कलंत्री सर यांचे मानाव तेवढे आभार आणि धन्यवाद सगळ्यांनी खूप कमी होईल. कारण की आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये लोक घरापाशी एक तुळशीचं झाड लावायला काटकसर करतात, परंतु यांनी शेकडो नव्हे हजारो झाडं आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये विविध ठिकाणी लावले आणि त्यांची संकल्पना खूप चांगली आहे. त्यांनी नावही खूप चांगलं दिलेलं आहे, परिवारातील एका सदस्याचं नाव दिलेलं आहे आणि त्यांनी टाकाऊ वस्तू ज्या आहे जसं लोखंडी डबे असतील, बिस्लरीची बॉटल कोणी पाणी पिले की फेकून देतो ते जमा करून आणतात आणि उन्हाळ्यामध्ये बिस्लरीच्या बॉटलला पाणी भरून त्या झाकणाच्या साईडनं होल पाडून ती झाडापाशी कशी उलटी लावता येईल, जेणेकरून थेंब थेंब असं जसं आपण हॉस्पिटलमध्ये एखाद्या पेशंटला सलाईन लावतो तसं झाडाला जीवन जगण्यासाठी ते उन्हाळ्यामध्ये सलाईन लावण्याचं ते काम करतात. म्हणून आजच्या या प्रसंगी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, या सर्व मान्यवरांच्या वतीनं मी जगदीशजी कलंत्री साहेब यांचे आपण या छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी या सर्वांच्या वतीने व महानगरपालिकेच्या वतीने त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो. वृक्षप्रेमी आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे, जगदीशजी कलंत्री, आपल्या मिसेसच्या स्मृती प्रित्यर्थ गेल्या अनेक 2 वर्षापासून आपल्या पत्नीची आठवण झाडांच्या रूपात करण्याचं काम स्वतःच्या स्वखर्चाने करून जोपासून आज 200 वृक्ष लावण्याचं काम केलं आहे. हे आजच्या काळात अतिशय पुण्याचे काम आहे आणि ते काम कलंत्री साहेबांनी करून समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. म्हणून मी आपल्या अडकोवासियांच्या वतीने कलंत्री साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या उपक्रमात महानगरपालिका असेल किंवा इतर सहकार्य असेल, आम्ही सर्व पक्षांचे प्रमुख पदाधिकारी त्यांना या बाबतीत पूर्ण सहकार्य करू इतकंच या प्रसंगी सांगतो. आणि कलंत्री मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. धन्यवाद.